सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. 8 सप्टेंबरपासून लागणार आहे पितृपक्ष. ह्या पितृपक्षात आपण पितृंची सेवा करत असतो. अगदी प्रत्येक घरात सर्व पितृ अमावास्येच्या दिवशी तरी पितरांच्या नावाने घास काढला जातो. शिवाय बऱ्याच घरांमध्ये अगदी 15 दिवस रोज पितरांची सेवा केली जाते. बघा, ह्या दिवशीपासून म्हणजे 8 तारखेपासून ते 21 तारखेपर्यंत आपल्या पितरांची आपल्याला सेवा करायची असते. कारण पितृ हे सूक्ष्म रूपात आपल्या घराच्या बाहेर उंबरठ्यात घराच्या बाहेर जो उंबरठा असतो तिथे पितृचा सूक्ष्म रूपात वास असतो असं म्हटलं जातं. त्यामुळे चुकूनही ह्या आपण 15 दिवसात किंवा इतर कधीही आपल्या पितरांविषयी कधीही वाईट बोलू नये. कधी कधी काय होतं, आपल्या घरातली एखादी व्यक्ती कधीतरी खूप वाईट वागलेली असते आणि ते आठवून आपण त्या व्यक्तीला अगदी मेल्यानंतर सुद्धा आठवून बोलत असतो. तर असं केल्याने आपल्याला प्रखर पितृदोष लागू शकतो. त्यामुळे कधीही अशा गोष्टी आठवून बोलू नका किंवा त्या व्यक्तीविषयी कधीही वाईट बोलू नका. आता बघा, आपल्या घरात दरिद्रता कायम राहील किंवा आजार, कटकटी, अपयश किंवा एखादे असे संकट असेल जे आपल्या पाठीच लागेल, कधीही संकट दूर होणार नाही. असे कशामुळे होईल? बघा, जर तुम्ही जर त्या पितरांविषयी नेहमी वाईट बोललात किंवा तुम्ही ह्या 15 दिवसात बघा, कांदा आणि लसूण ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या 15 दिवस खाल्ल्या जात नाही. आता तुमच्याकडे कुठलीही पद्धत असेल तर तुम्ही फॉलो करू शकता, परंतु ह्या 15 दिवसात कांदा, लसूण किंवा मांसाहार ह्या गोष्टी केल्या जात नाही. तुम्ही जर का व्यसन करत असाल तर ह्या दिवसात व्यसनसुद्धा करायचं नाही. व्यसन कधीच करू नये, परंतु तुम्हाला जर अगदीच असेल तर ते 15 दिवस तरी तुम्ही कटाक्षाने पाळा. त्याचबरोबर असं म्हटलं जातं की ज्या जमिनीतून उगवलेल्या वस्तू म्हणजे काय, तर बटाटा आहे, कांदा आहे, लसूण आहे, बीट आहे किंवा गाजर आहे, अशा काही गोष्टी आहेत ज्या जमिनीतून उगवतात, तर त्या वस्तू आपण स्वतः सेवन करू नये किंवा इतरांना सुद्धा त्या वस्तू आपण दान म्हणून देऊ नये. त्याचबरोबर आपण जे पितृंना घास काढतो त्या घासावर, त्या नैवेद्यावर सुद्धा ह्या सर्व गोष्टी ठेवल्या जात नाही. तुम्ही इतर दिवस जर का कांदा लसूण खात असाल तर ठीक आहे, परंतु ज्या दिवशी तुम्ही पितरांचा घास काढणार आहात त्या दिवशी तरी तुमच्या आहारातून कांदा लसूण ह्या सर्व गोष्टी वर्ज्य करायला हव्या. आता बघा, बऱ्याच वेळेला आपण काय करतो, तर पितरांच्या नावाने काही ना काहीतरी अगदी दान करत असतो. तर ह्या वस्तू दान करताना सुद्धा तुम्ही विचार करा. बघा, तुमच्या दारावर जर का कोणी आलं मागण्यासाठी, तर त्यावेळेला जर तुम्ही अन्नदान करत असाल तर ते शिळं अन्न दान करू नका. त्यामुळे सुद्धा आपल्या घरात आजार, कटकटे किंवा काही संकटे येऊ शकतात. आपल्याला प्रखर पितृदोष लागू शकतो. त्याचबरोबर आपण पितृपंधरवड्यात आपल्या उंबरठ्याच्या बाहेर पितरांसाठी एक दिवा नक्कीच दान केला पाहिजे. आपण कुठल्याही देवतांची पूजा करत असताना आपल्याला जर का असं वाटत असेल की ही देवता आपल्याला का बरं आपल्या मनासारखं देत नाही, तर बघा, ज्या वेळेला पितृदोष आपल्याला असतो त्यावेळेला आपण कितीही देवांच्या पूजा अर्चा उपास तापास काहीही केलं तरीही ते मार्गी लागत नाही. जोपर्यंत आपले पितृ आपले गुरु नाराज असतात तोपर्यंत आपण केलेली पूजा ही देवांपर्यंत पोहोचली जात नाही असं सुद्धा म्हटलं जातं. त्यामुळे आपल्या पितरांची सेवा करा. प्रखर पितृदोष असेल तर नष्ट करण्याचं काम किंवा ते दोष कमी करण्याचं काम हे 15 दिवसात होऊ शकतं. त्यामुळे ह्या 15 दिवसात पितरांची जेवढी जास्त सेवा करता येईल तितकी जास्त सेवा करून घ्या आणि आपल्या पदरात पुण्य लावून घ्या. तर आजचा छोटासा उपाय तुम्हाला छोटीशी माहिती नक्की कळली असेल. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब मात्र जरूर करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन विषयासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.